कथा शेतकऱ्यांच्या। नमस्कार मंडळी, कथा शेतकऱ्यांच्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मंडळी, आज आपण एक जी बियाणाची ही जी कंपनी आहे सीड्स, काय नाव? सन ॲग्री इंडस्ट्रीज। तर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि कशा पद्धतीचे ते बी विकतात, काय काय त्याचे फायदे आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतात याच्या बाबतीमध्ये आपण थोडीशी चर्चा सरांसोबत करणार आहोत। सर नमस्कार, आपलं पूर्ण नाव? RS बावणे। काय आपल्या कंपनीचं नाव म्हटलं? सन ॲग्री इंडस्ट्रीज। बरं, या इंडस्ट्रीजमध्ये कोणती कोणती बियाणं आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करू शकतो? आम्ही भेंडी देतो, कारलं आहे, ककडी आहे, दोडका आहे आणि भोपळा आहे। बरं, आणि बाजरी पण आहे। आता जसं वर्षातले आपले 3 ऋतू आहे, म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर वेगवेगळ्या ऋतूंसाठी तुमच्याकडे काही म्हणजे ती सुविधा आहे का की हिवाळ्यामध्ये कोणतं लावायचं, उन्हाळ्यात कोणतं, पावसाळ्यात कोणतं, असं काही? आमची भेंडी हे 12 महिने चालते। भेंडी ठीक, बाकीचे पण? पुन्हा आमच्याकडे मका आणि बाजरा हे दोन्ही सीझनला चालतो। खरीप आणि रब्बीला दोन्ही सीझनला लावला जातो। तर एखाद्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून जर बी उपलब्ध करायचं आहे आणि तो आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नाही आहे, तर मग कसं करता? आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी डिस्ट्रीब्युटर नेमलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला बियाणं अवेलेबल होईल। तर मंडळी, बऱ्याच ठिकाणी यांची बियाणं उपलब्ध आहेत, हां, वितरक आहेत। बरं, आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी जर कॉल करायचं ठरवलं तर त्यांच्यासाठी मोबाईल नंबर आहे ना? मोबाईल नंबर पण आहे, 85 51 81 13 49। तर मंडळी, या नंबरवरती कॉल करून तुम्ही हे जे इथं तुम्हाला हे जे भाज्या दिसत आहे, म्हणजे जसं की कारला आहे, भेंडी आहे, काकडी आहे, दोडका आहे आणि भोपळा आहे, तर या भाज्यांची जे काय बियाणं तुम्हाला इथून मिळू शकतात। वरती तुम्ही बघताय की इथं मक्का पण लागलेली आहे, तर याची बियाणं तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करून ही बियाणं तुम्ही उपलब्ध करू शकता। शेवटी शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल? एक चांगल्या पद्धतीची शेती करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, जसं आज रासायनिक आहे किंवा सेंद्रिय आहे, तर त्या बाबतीत काय म्हणाल? नाही, उत्पन्न घ्यायचं असेल तर थोडंसं मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे वापरावं लागतात, कारण आज कसं काय आपल्या शेतीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता फार कमी झालेली आहे, कारण शेणखत राहिलेलं नाही आहे, आपण केमिकल खतं वापरतो, त्याच्यामुळं कसं त्याची सुपीकता पहिलीच कमी झालेली आहे। त्याच्यामुळं कसं आहे की प्रत्येक गोष्टीला मायक्रोन्यूट्रिएंट, फर्टिलायझर्स, शेणखत हे वापरावंच लागतं। तर थोडक्यात सरांनी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या। धन्यवाद। कथा शेतकऱ्यांच्या। धनधान्य देई